उन्हाळा म्हटला की वाळवण आलं आणि विदर्भामध्ये अशा प्रकारच्या हातावरच्या शेवळ्या या उन्हाळ्यामध्ये केल्या जातात। या शेवळ्या खायला अतिशय रुचकर असतात। दिसायला आणि करायला जरी कठीण वाटत असल्या तरी खायला या छान असतात आणि एकदा तुम्हाला या करता आल्या की तुम्हाला या शेवळ्या खाव्याशाही वाटतील आणि कराव्याशाही वाटतील। अगदी हेवा वाटण्यासारख्या या शेवळ्या असतात। यासाठी इथे मी सकाळी 5 वाजता ही जी कणिक आहे मळून घेतलेली आहे। त्यासाठी 1 किलो मी इथे पिठी घेतलेली आहे, गव्हाची पिठी घेतलेली आहे आणि अर्धा किलो रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 4 तास किमान तरी याला भिजत ठेवल्यानंतर आपल्याला याला छान प्रकारे चुरून घ्यायचं आहे। मी खूप सकाळी या उंड्याला भिजवला असल्यामुळे याला मला तुम्हाला दाखवता आलं नाही, परंतु मी तुम्हाला याची जी रेसिपी आहे भिजवतानाची ती तुम्हाला नंतर नक्कीच दाखवेल। पण तुम्हाला सहज आपण जशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे। आपण पुरणपोळीला जशी कणिक भिजवतो तशा प्रकारची कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर याला खूप छान प्रकारे आपल्याला चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या शेवड्या करू त्या शेवड्या हातावरती छान प्रकारे अशा लांबल्या पाहिजे आणि त्या न तुटताच सुंदर अगदी एकसारख्या झाल्या पाहिजे। तर याला चूर्ण हा एक महत्वाचा गुण आहे। त्यानंतर याच्यामध्ये मिठाचं प्रमाण हे अचूक असायला हवं। मीठ जर कमी झालं तर शेवड्यांचे पदर निघायला त्रास होतो। त्यानंतर आपली जी पूर्ण कणिक आहे म्हणजे पूर्ण जे गोळा आहे तो मी चुरून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे पूर्ण लवचिक इलॅस्टिसिटी येईपर्यंत आपल्याला याला चुरून घ्यायचं आहे। ही फार महत्वाची स्टेप आहे आणि ही तुम्हाला करायची आहे। आता शेवड्या टाकण्यासाठी इथे आम्ही असा सेटअप लावलेला आहे। तर एक पलंग घेतलेला आहे, त्याच्यावर चारी बाजूनी आम्ही अशा प्रकारे 4 काड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यावरती दोरी बांधून घेतलेली आहे। आणखी एक दोरी आपण सरळ एका ठिकाणी बांधलेली आहे, ते मी तुम्हाला शेवड्या टाकताना दाखवेल। त्यानंतर अशा प्रकारे उंडा सुरल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला लांबवायचा आहे आणि थोडा जाडसर म्हणजे आपल्या पाळण्याला आपली दोरी बांधतो त्या दोरीच्या आकाराचा झाला की त्याप्रमाणे अशा घड्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायच्या आणि अशा प्रकारे हातावर टाकून त्याला लांबवण्याचा प्रयत्न करायचा। सुरुवातीला मोडेल किंवा जमणार नाही, नंतर पाण्याचा हात लावून लावून सुद्धा तुम्ही याला काय करायचं, लांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि 2-3 वेळा तुम्ही हा प्रयत्न केला की तुम्हाला या शेवड्या करायला सोप्या जातील। आता पहिल्याच प्रयत्नांमध्ये या शेवड्या तुम्हाला जमणार नाही, त्यासाठी तुम्ही थोडासा उंडा भिजवून आधी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला या शेवड्या नक्कीच येतील। मी किमान 2003-4 सालापासून मी या शेवड्या करण्याचा प्रयत्न करते आहे। त्यानंतर इतक्या छान या करता येतात, परंतु इतके सुद्धा पदर माझे निघत नाही, फार कमी पदराच्या या शेवड्या निघतात। तरी पण मला समाधान आहे की या इतक्या सुंदर शेवड्या मला करता येतात, कारण ही एक नवीन बाब आहे। कोणालाही कौतुकास्पद वाटावी अशी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि या शेवड्या खायला फार छान लागतात। आता या अशा पदर निघाल्यानंतर या तुम्हाला दोरीवरती टाकून घ्यायच्या आहेत। या माझ्या घरासमोरच्या काकू आहेत, त्या तुम्ही बघू शकता, त्यांच्या हातावरच्या शेवड्या तुम्ही बघू शकता किती पदर आहे। त्यांचं उभं आयुष्य या शेवड्यांच्या तार काढण्यामध्ये गेलेलं असल्यामुळे अनुभवाच्या या शेवड्या आज तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या शेवड्या करता येतील। तर इथे शेवड्या वाढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्या काय करायच्या, काढून घ्यायच्या आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। तुम्ही बघू शकता त्या पलंगावरती घातलेल्या शेवड्या सुद्धा आम्ही अशा प्रकारे वाळून घेत आहे। आता याला आपल्याला हळूवारपणे करून घ्यायचं आहे। किमान 1 ते 2 तास तरी आम्ही याला अशा प्रकारे वाळून घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही या शेवड्या ज्या आहे या काढून घेत आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या नवीन प्रकारचे जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच बनवेन। तर तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र या शेवड्या ज्या आहे या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि करुणास किचनला पाहत राहा आणि मजेत राहा।